आज आपण भरपूर लेअरवाली आणि मस्त खमंग कुरकुरीत अशी अळूवडी बघू। त्यासाठी मी अशी अळूची पानं घेतलेली आहे जी थोडीशी काळपट आहे, ती जास्त खाजवत नाही आणि याच्या या पद्धतीने देठ काढून घ्यायचे आणि असं लाटून घ्यायचं म्हणजे पान एकदम प्लेन होतं। त्यानंतर आता आपण बेसन भिजवून घेऊ। त्यासाठी एक मी वाटण करत आहे, त्यामध्ये मिक्सरच्या पॉटमध्ये कोथिंबीर, मिरची, जिरं, ओवा आणि 1 चमचा साखर घालून याची बारीक पेस्ट तयार करून घेतली। आता एका बोलमध्ये बेसन घेतलेलं आहे, त्यामध्ये चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद, थोडं तिखट पण घातलेलं आहे, मिरची आपण घातलेली आहे, जे तयार वाटण करून घेतलं होतं ते घातलं, थोडं पाणी घातलं, आलं लसूण पेस्ट घातली, तीळ घातलं आणि 1 लिंबाचा रस पूर्ण पिळून घेतला आणि आता याला असं या पद्धतीने भिजवून घेऊ। खूप पातळ भिजवायचं नाही किंवा खूप घट्टही ठेवायचं नाही। आता असं सगळ्या पानांना लावून घ्यायचं। एक पान सरळ ठेवायचं आणि दुसरं पान दुसऱ्या साइडनी आणि हे बघा या पद्धतीने लावून घेऊ आणि आता याचा रोल तयार करून घेऊ। आता याच पद्धतीने मी 3 रोल तयार करून घेतले आणि एका रोलमध्ये 4 पानं मी वापरलेली आहे। आता याचा छान रोल करून याला 20 मिनिटं स्टीम करून घ्यायचं। 20 मिनिटानंतर आपली ही वडी व्यवस्थित शिजते, अजिबात त्याला कच्चेपणा राहत नाही। तरीही तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चेक करून घेऊ शकता। त्यानंतर थोडं गार करायचं, कट करायचं आणि तळून घ्यायचं। आज मी तुमच्याशी 2 पद्धतीने तळण्याच्या प्रोसेस शेअर करत आहे। तर आपण एक डीप फ्राय केलं आणि एक मस्त तडका देऊ। तर याच पद्धतीने एका पॅन मध्ये मी थोडंसं तेल घेतलं, मोहरी घेतली, हिंग घेतला, मिरची, कढीपत्ता आणि 1 चमचा तीळ घालून यामध्ये या सगळ्या वड्या ठेवून द्यायच्या आणि दोन्ही कडून मस्त खरपूस भाजून घ्यायचं। ते याला शॅलो फ्राय म्हणतात, पण शॅलो फ्राय मध्ये पण असा थोडासा तडका दिला ना की या वडीची चव अजून वाढते। तर आपली अळूची वडी तयार आहे। अशाच मस्त रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। बाय।